मला काय म्हणायचं मोदीजी, आता राज्यसेवेचे वैद्य प्रशिक्षण आहे, थोडस आपण जरा तुमचे प्रश्न सर्व म्हणतात घेण्यासाठी आम्ही आवरात्र झटतोय साहेब सुद्धा उठवतोय आणि मुद्दे फक्त सुरुवातीचे 2च झाले साहेब. 17 ऑक्टोबरला निवेदन दिलं मी, ते निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे, यांच्याकडे आहे, याचं उत्तर नाही मिळालेलं. मी माझ्या निवेदनात काय मागण्या होत्या मला त्या ठिकाणी मांडून द्या, कृपया आपली पुढची मीटिंग होणार असेल तर ती घ्या, पण थोडी एक्सटेंड करा. आम्ही पण 1 तास थांबलो इथं मीटिंग होण्यासाठी. साहेब तुम्ही जरूरच घेतलं ना, एका खासदार सर्वांनी या ठिकाणी इकडे लक्ष द्या. टेक्निकल मुद्दे या ठिकाणी मांडतो थोडक्यात. पुढे साहेब एकच मिनिट सर्व भेटते मला फक्त माझी अशी विनंती आहे, एक उठावचा रिकव्हरीचा आला तर पुन्हा आता तुम्ही तो मांडू नका, तो विषय संघटनेच्या आणि शेतकऱ्यांच्या या बैठकीसाठी एकच नारा लागलेला आहे साहेब. आमच्या सर्व संघटनेच्या एकच प्रमुख मागण्या आहे की मागील हंगामातील आम्हाला 200 रुपये फरक मिळाला पाहिजे. चालू हंगामात आम्हाला एक रकमी 3500 रुपये संपूर्ण जिल्ह्यात एक सगळ्या कारखानदारांनी जाहीर केले पाहिजे. या 2च प्रमुख मागण्या घेऊन अभिजित गौतम या ठिकाणी फक्त या 2 मागण्याचाच आता या ठिकाणी उल्लेख करावा आणि या बैठकीत समारोप करावा एवढीच मागणी व्हावी. विनंती आहे सगळ्या शेतकरी या ठिकाणी 2 मिनिटं खाली बसा. मी आपल्या हिताचे काही मुद्दे या ठिकाणी मांडू इच्छितो. आपण त्यासाठी सगळे मांडतोय गेल्या 6 वर्षापासून. आणि विनंती 2 मिनिटं साहेब. मी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात आणि आमच्या शिवसेनेच्या शेतकरी सेनेच्या माध्यमातून माझे शेतकरी सेनेचे प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी या ठिकाणी बाळासाहेब कदम तसेच कृष्णा सातपुते, सोमनाथ गर्जे, आम्ही सर्व या ठिकाणी विविध तालुक्यातील पदाधिकारी आलो. विविध तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील साखर कारखान्याचे प्रश्न मी आपल्या समोर या पटलावर या ठिकाणी मांडू इच्छितो. साहेब, सर्वच साखर कारखान्याचा विषय ऊसाच्या वजनात काटामारी होते आणि आपण नवीन आहात आज बैठकीला म्हणून सांगतो की गेल्या 4-5 वर्षापासून ज्या मीटिंग होत आहेत त्या मीटिंग मध्ये आम्ही वजन मापे अधिकारी आलेले आहेत का या ठिकाणी आलेले आहेत ना. वजन मापे अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना आणि आपल्याला गोंदे साहेब तुम्ही मागच्या वर्षी होते, आम्ही विनंती करतोय की त्या काटामारीची जे पथक म्हणजे काटा तपासण्याची जे पथक आहेत त्या पथकामध्ये आमचे 2 शेतकरी प्रतिनिधी त्या ठिकाणी घ्या अशी मागणी किमान ह्या वर्षी तरी ती मागणी मंजूर होणार आहे की नाही. आता याच्यावरती तुम्ही ठरवा, मी पुढच्या मुद्द्यावर येतो. याच्यावर संभाषण खूप लांबेल. वजनाला कुठेही परवानगी द्या, काट्यावर परवानगी द्या आम्हाला वजनाला. हे बघा आता याच वजन काट्याच्या माध्यमातून येणारी या साखर कारखान्याची यंत्रणा, ऊस वाहतूक यंत्रणा ही आमची यंत्रणा नाही, शेतकऱ्यांची यंत्रणा नाही, ही यंत्रणा आहे या साखर कारखान्यांनी हायर केलेली या कंत्राटदारामार्फत चालवलेली यंत्रणा. तर ही यंत्रणा काय करते की जिल्ह्याच्या बाहेरून ऊस आणते या कारखान्याच्या सांगण्यावरून. हा ऊस फक्त 10% आणला जातो साहेब बाहेर आणि त्याची जी वाहतूक पडते वाहतुकीचा एवढा मोठा जो खर्च पडतो त्या कारखान्याच्या भिंती शेजारून आणलेल्या ऊसावरती सुद्धा तोच दर साहेब त्या ठिकाणी लावला जातो. आणि महत्वाचा मुद्दा आहे आणि यांच्या सोबत करार करताना मग हे ट्रॅक्टरवाले असतील, ट्रकवाले असतील, जुगाडवाले असतील यांच्याशी करार करताना संबंधित त्या एका कारखान्यालाच करार करताना करारात भेदभाव केला जातो साहेब. वाहतूक संबंधात वाहतुकी संदर्भात काही लोकांना 1200 रुपये टनानी वाहतूक म्हणजे 1200 रुपये वाहतूक दिली, काहीला 600 नी, काहीला 800 नी. त्याच्यात शेती अधिकारी असतात ना कारखान्यावर काम करणारी आहेत बरेचसे, स्वतःचे ट्रक आहेत यांच्या वाहतुकीला 1000-1200, बाकीच्या 400, 800, 600 पुरवेत आमच्याकडे या ठिकाणी. हा एक मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी घ्या. माझे मुद्दे संपले की आपण घ्या. आपण ऐका ना, काय झालं
सगळे बाहेरील विद्यार्थी लोक वाट पाहू नये म्हणून तुमचे सर्व मुद्दे मांडा फक्त रिपीट करू नका सर्व मुद्दे ऐकायला तयार होईल हे अजिबात नाही तुमच्या म्हणण्याचं पुढे 1 मिनिट चालणार आहे तुम्ही जे माणसं यामध्ये या ठिकाणी माझे मित्र शेतकरी संघटने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आलेले सर्व शेतकरी प्रतिनिधी आणि शेतकऱ्याची या ठिकाणी मागणीच आहे सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी 2 मागण्या या ठिकाणी मांडतो मागण्या मांडतो आणि आमची भूमिका पण या ठिकाणी सांगतो त्यानंतर मीटिंग पुढे तुम्ही चालवा साहेब एक रकमी या जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखान्यांनी या ठिकाणी विचार करून एक रकमी आमची मागणी 3550 रुपयापेक्षा 3550 रुपयापेक्षा कुठलीही कपात न करता 10 रुपयाची कपात सुद्धा न करता आमच्या शेतकऱ्यांना एक रकमी भाव आणि तो तुमचा ऊस अधिनियम कायदा आहे ना पंधरवाडा त्याला धरून तरच धुराडे पेटतील त्या पद्धतीने तरच धुराडे पेटतील अन्यथा आणि त्याच्यामध्ये आणखीन एक पॉइंट घालतो कुकडी साखर कारखान्याचे थकीत असणारे जे शेतकरी तिथे आलेले यांचे पैसे नाही मिळाले तर या दोन्ही मागण्यांसाठी आम्ही तारीख किती भेटू 17 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि आरजेडी कार्यालयावरती आम्ही मुक्काम आंदोलन करू आम्ही कारखान्याचे धुराडे पेटून देण्यासाठी तिथं जाऊन आम्ही आता आपण पण आपली ताकद ओळखली पाहिजे आपण म्हणणार शेवगावला जाऊन आंदोलन करू कोण म्हणणार श्रीरामपूरला करू श्रीगोंद्याच्या शेतकऱ्याला इंटरेस्ट नसतो सगळ्यांनी इंटरेस्ट घ्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपण 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता मुक्काम आंदोलनासाठी जमायचं आणि त्याच वेळेस मुक्काम आंदोलन प्रादेशिक कार्यालयावरती केलं जाईल या आमच्या 2 मागण्या आहेत आम्हाला 3551 रुपयाचा भाव तुम्ही या ठिकाणी कमीत कमी या कारखान्याकडून मिळवून दिला पाहिजे आरजेडी महोदय आपण मिळवून दिलं पाहिजे आपलं नियंत्रण त्यांच्यावरती असायला हवं कारण जिल्हाधिकारी साहेब आज या मिटिंगला आम्ही आवर्जून सांगून दमलो की चेअरमनला आणि कमीत कमी एमडीला तरी मिटिंगला बोलव मला सांगा फक्त साहेब तुम्ही विचारा मला नाही अधिकार साहेब जिल्हाधिकारी साहेब आजच्या मिटिंगला किती चेअरमन आले किती एमडी आले आणि एक किती भाव देणार आहे आपण प्रत्येक एमडीला विचारा तुम्ही जी मागणी केली तिला आपल्या सर्व सहकारी संघटनांचा सपोर्ट आहे मान्यता आहे मुद्दा असा आहे का आरजेडी साहेबांकडून कधीही पत्रकारांना इथं निमंत्रित केल्या जात नाही हे लोकांमध्ये गेलं पाहिजे साहेब बांधावरच्या शेतकऱ्याला मला काय चालतं या बांधावरच्या शेतकऱ्याला कळलं पाहिजे यानंतर आजची जी कलेक्टर साहेबांची मीटिंगचं आयोजन केलेली आहे त्याचा काम मी सर्व पत्रकारांना पाठवून 5 पत्रकार कुकडी साखर कारखान्याची अन्न आलेले आहेत कुकडी कारखान्याची आता झाली तो पेंडिंग विषय ना चीफ अकाउंटंट सर्व अन्न आलेले आहेत कुकडी कारखान्याचे कोण हा कुकडी कारखान्याचा विषय असा आहे शांततेने घ्या सर्व शांततेने घेतले काही चेअरमन नाहीये एक नोकर माणूस आहे त्यांची भूमिका काय काय बोलले साहेब आमचा विषय असा कुकडी बद्दल की सगळ्यात आम्ही मागे काही शेतकरी आहेत एक 2 ऐकून घ्या आधी माझा प्रश्न इकडे बघा काय उत्तर देणार का कोण म्हणजे एमडी आता जे आपल्या हाती आले त्यांचं त्या काय उत्तर घेत थकलेले पैसे मिळणार आहेत का 15 दिवसांनी ते सांगायचं ठरलं होतं 22 रुपयांचं पहिलं पेमेंट केलेलं आहे राहिलेले 600 रुपये आपण याला 711 611
तुम्ही कृपया आम्हाला थोडी सुविधा आम्ही पालन करू साहेब. आम्ही असं ही पद्धतीने शास्त्र आपलं जैन राम होता. तुम्ही 2200 तुम्ही किती देता आपले आपले 8 झालेले या वर्षासाठी 8 पैसे अकरा ऐका बघा उत्तर आहे आमचं पुढे साहेब. ऐका ना आपण मी समज करतो. मी त्यांना साहेब तुम्ही माझ्याकडे या म्हणतात तुकडीचे तुम्ही माझ्याकडे माझ्या टीमला मी थोडक्यात आता जे मुद्दे आपले या मीटिंगमध्ये चर्चेला गेले त्याच्याविषयी मी पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन करतो आणि हे सगळे मुद्दे आपल्या मुसळीला असतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मला ते मुसळी संध्याकाळी दाखवा. सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न होता कुकडी साखर कारखान्याचा ज्याच्यामध्ये 1-2 वर्षापासून शेतकऱ्यांचे पेमेंट झालेले नव्हते. तसे पेमेंट कुकडी साखर कारखान्याने करावे असं या ठिकाणी आपण प्रोसिजरला घेतो. तुम्ही पण तसं कमिटमेंट केली सर ते सांगत होते किती दिवसात येणार ते विचार किंमत नाही किती दिवसात येणार 15 रुपयापर्यंत सांगितलं त्यांनी. किती रुपयांनी देणार सर मी माझ्याकडे बोलत होता ना तो ती कॅपॅसिटी मध्ये मला समोरच्या माणसाला कॉन्टॅक्ट करू द्या. मी मध्ये थांबतो 2-4 दिवस सांगत होते या ठिकाणी माझा मला थोडंसं लिमिटेशनचा वेळेचं म्हणून साहेब बसा ना आता बसा होता माझा ऐकून घ्या. म्हणजे मी विनंती करतो आज तुम्ही पण या 2 वर्ष झाले शेतकरी सांगून राहिला किती रुपयांनी पैसे देणार आहे किंमत 2 शब्द तुम्ही माझ्यासोबत 2-4 जण माझ्यासोबत प्रतिनिधी चला. मी त्याच्या हाईड करायचा अजिबात काही विषय नाहीये कारण मला काही इंटरेस्ट करते हाईड करून पण आता मला वेळ नाही म्हणून म्हणतो 2-4 जण माझ्या कॅबिनमध्ये चला त्याच्यापेक्षा माझी म्हणजे मी माफ करा मला आपण बरं वाटत नाही आपण जिल्हाधिकारी असाल पण साहेब मुद्दे फार महत्वाचे आहे. मीटिंग थोडी चालली तर चालू नये पण सगळे मुद्दे का साहेब आज आपण जे चर्चा केली साहेब तुमच्याकडे अति महत्वाचे खटले निवडे असतील माझी हात जोडून विनंती आहे या शेतकरी भावांसाठी 13 तालुक्याचा विषय 28 साखर कारखाने आपल्या क्षेत्रात आहेत. कितीतरी हजारो लाखो शेतकरी अन्यायग्रस्त आहेत साहेब यांना न्याय द्या साहेब. थोडी निवडे असतील थोडे पुढे टाकलं एवढी विनंती माझी आपल्याला. माझ्या मित्रांनी आता जो विषय मुद्दा उपस्थित केला की वजन मापे साहेब आलेले त्यांनी साहेबांना विश्वास करावी की आपण याच वर्षी किती खाते चेक केलेत आणि याबाबत कसे आपण कसं निदर्शन करून या शेतकऱ्यांचं वजन कसं घेतलं जाणार आहे. कारण काय होत साहेब प्रत्येक कारखान्यात स्वतःचा काटा आहे आणि वजन मापे सध्या इलेक्ट्रॉनिक चेक आहे आणि सगळे काटे इलेक्ट्रॉनिक करावे असे आर्थिक काय बोलतो कारण आता प्रत्येकाला मेसेज आला पाहिजे आणि वजन माप्यांनी विशेष करावं की कोणत्याही काट्यांनी कारखान्याच्या बाहेरचा काटा असत आहे तो काटा कारखान्याने सुद्धा एवढीने सुद्धा तो ग्राह्य धरावा हा महत्वाचा मुद्दा आहे. ऊस वाहतुकीमध्ये ना ऊस हे जे काही वजन माप पुन्हा तूच होत काका मारायचा विषय ऑलरेडी आलेला आहे. शेतकरी प्रतिनिधी घ्या सगळे तालुक्याचे अधिकारी जर घेतलेले ते कारखान्याला मॅनेजर असतात प्रत्येक ऐकून घ्या ना बसा प्लीज सगळं करा बसा ऐकून घ्या प्लीज बसा बसून प्रतिनिधी म्हणतात का हे काय करतात काय करतात त्यांच्या बगल गोष्टीचं नाव नाही आपण सुद्धा ना घेत नाही कायमस्वरूप त्याच्या सह्या आता तुम्ही आल्या नाही बघा शेतकरी माणसं घेतात त्याच्यामध्ये किती वेळेस काटा मोजला आणि कोणत्या शेतकरी सही घेतली एकच मोजू शकतो त्याच्या पद्धतीने त्यांचा बगल बच्चा एक शेतकरी पद्धती आता माझं तुम्ही ऐकणार आहे तुम्ही जाऊ आपल्याला मीटिंग घ्यायची सर्वांनी शासन घ्या बाबा
त्यांनी माझ्यावर आरोप केलेला आहे की कारखान्याबरोबर असतो शेतकऱ्याबरोबर असतो नाही बघा ऐकायला तुमच्यामध्ये भांडणे ज्या डायसो मांडू नका ना तुम्ही हे काही बरोबर नाही ना डायस मांडणार आम्हा साहेब तुम्ही सगळं बोलतो हा बसून जा मी मीटिंग समाप्त करतो आणि तुमच्या प्रश्नाचं सर्वांचं उत्तर देतो त्याच्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिल्याशिवाय ही मीटिंग संपणार नाही कोणत्या साहेबांनी सांगितलं की सगळे लोक इथे 5 तास बसल्यावर पूर्ण कल्पना आहे विषयाचं रिपिटेशन होऊ नये आणि याच्यावरून काहीतरी थोडंसं बाहेर निघलं पाहिजे या अनुषंगाने मी बोलतोय माझी कारखान्याला विनंती आहे अत्यंत संवेदनशील विषय आहे चालू वर्षामध्ये दक्षिण नगरमध्ये आणि उत्तर नगरमध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांची परिस्थिती तशी फार बिकट आहे परिस्थिती वाईट आहे दिवाळीच्या सीझनमध्ये जो पाऊस झाला त्याचा आपली 8 दिवसाआधी त्याच्यामुळे फार परिस्थिती भयावह आहे माझी सर्व साखर कारखाना विनंती आहे की तुम्ही जो भाव जाहीर करणार तो अत्यंत जबाबदारी ठेवून तो भाव जाहीर करावा हा माझी सर्वात आधी आपल्याला सूचना आहे माझी विनंती दुसरं महत्वाचं कोकणी साखर कारखान्याकडे जे पैसे प्रलंबित आहेत ते पैसे 1-2 वर्षापासून जर पैसे प्रलंबित असतील ते काही काळात असतो तुमचा साखर कारखाना बंद असो तुमचा प्रोसिजर लॅब्स असो तुम्हाला फंड्स उशिरा मिळाले त्याचा आणि शेतकऱ्यांचा त्याच्या हातात ते पैसे नसतात त्यामुळे सगळ्या साखर कारखान्यांनी ही जबाबदारीनं वागावी आणि जे काय शेतकऱ्यांचे थकीत पैसे आहेत ते थकीत पैसे व्याजासह जर कायद्यामध्ये तरतूद असेल ते व्याजासह आपण परत द्यावे नाथ सहकारी साखर कारखाना जो पैठणमध्ये आहे त्याच्याकडे ते काळ प्रमाणपत्र त्यांनी कसं मध्ये आपल्याला शेतकऱ्यांचे पैसे जर थकीत असतील तर ते आपण प्रोसेसला घेऊन त्या पद्धतीनं तो विषय हँडल करायला पाहिजे जाहीरनाम्याचा विषय झाला भाव मिळत नाही पेमेंट वेळेवर मिळत नाही व्याज दिलं पाहिजे रिकव्हरीचा एक विषय झाला की तुमचा समन्वय किंवा रिकव्हरीसाठी एक स्वतंत्र यंत्रणा असायला पाहिजे ज्याचा थर्ड पार्टी कंट्रोल राहील आणि योग्य रिकव्हरी त्याच्यामध्ये असायला पाहिजे 2-3% जे घसरण असं शेतकऱ्यांचा समन्वय त्यांनी उत्तर दिलं परंतु त्या रिकव्हरीच्या अनुषंगाने मी पण त्यामध्ये प्रोसिडिंगला घेतलं कर्जाची वसुली करून असं म्हणजे जे आता चालू वर्षामध्ये तसंही पाऊस झालेला भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांना ऊसाचे जे पैसे मिळणार आहेत त्या ऊसाच्या पैशामध्ये कोणत्याही प्रकारची कर्जाची वसुली करू नये असा एक मुद्दा आपण मांडला तो पण आम्ही शासनाला कळवतो काढा माझी साहेब वजन आणि माफे आपण जे पद्धत आहे कोणाला वजन आणि माफे कोणा प्रतिनिधी पण असं काही तार्किक असेल ना की या वाहतुकीच्या संबंधामध्ये त्यांच्याकडे ठिकाणी मी विचारलं त्यांना त्यांच्याकडे वाहतुकीच्या संबंधामध्ये पण भेदभाव होतो असं एक मुद्दा मांडला गेला काही लोकांना जास्त पैसे दिले जातात काही लोकांना कमी पैसे दिले जातात तर त्याच्याबरोबर कसं नियंत्रण ठेवता येईल तुम्ही कायद्याने काय किंवा तुमच्या अखत्यारीत नसेल तो विषय हे स्पष्ट सांगा म्हणजे आपल्याला इथं काही खोटा आश्वासन कोणाला अजिबात काही द्यायचं नाही काही पॉलिसी डिसिजन असतील तर ते आपण शासनाने 1200 रुपये वाद उद्योग होतं काय नाही मुद्दा होतोय पण होतं काय की हे पैसे आमच्या याशिवाय शेतकऱ्यांना असं तुम्ही 3550 रुपये प्रति क्विंटल भावाची तुम्ही अपेक्षा केली आहे ती कपात न करता हा टन सॉरी तर क्विंटल टन तर त्या पद्धतीने ते वसुलीला या की शेतकऱ्यांच्या शेती इथेनॉलचे 200 रुपये ते जे कारखाने इथेनॉलची निर्मिती करतात तर त्याच्यावर 200 रुपये अधिकचे तुम्ही मागण्याची अशी अपेक्षा केली आता याच्याशिवाय एक मुद्दा आणखी राहिला महामंडळाचा मुद्दा आला तर ते महामंडळाकडून जे शेतकऱ्याच्या खात्यातून पैसे शेतकऱ्याला मिळणाऱ्या पैशामधून जे 10 रुपये कपात केले जातात
एक कारखान्याकडून त्यांना नफा असतो कारखान्याची क्लिअर करावी अशी आपली अपेक्षा. ठीक आहे, त्या पद्धतीनं हे पण प्रोसिडिंगमध्ये घ्या. सरते शेवटी आपण तुम्हाला ते बोलायचं असेल साहेब आहे ना, या शेवटचे 5 मिनिटं घ्या. थोडं फक्त रिपीट, माझी मुद्दा असा की रिपिटेशन करू. नवीन मुद्दा असेल तर जरूर सांग. आणि तुम्हाला पण बोलायची संधी देतो, जनता होईल. काटाबारीचा प्रश्न राहिलेला आहे, शेतकरी बोललो ना साहेब, वेगळा विषय रिपीट नाही. तो हा 2 मुद्दा आहे ना. आता आम्ही एक शेतकरी ग्राहक आहे, तो तिथं देतो, ग्राहक जातो मारवाड्याकडे गेलो, आम्ही काही घ्यायला 4 महिन्याची वस्तू तो मोजून देतो आम्हाला. आम्ही मोजून देतो ना त्यांना, आम्ही मोजून देतो ना, पैसे आम्ही देऊ ना. ते वजन त्यांनी ग्राहक धरायचं. तो ड्रायव्हर क्लिनर गाडी संघ आलेला असतो, बरोबर आलेला असतो. त्या काट्याचं काय पैसे द्यायचे ते आम्ही देऊ आणि आम्ही मोजून देऊ. ते वजन त्यांनी ग्राह्य धरावं, ग्राह्य धरावं. हे व्हायला पाहिजे. आम्हाला त्यांच्या तुम्ही म्हटलं वजन काटेवाले आम्ही ते भलडे, आम्हाला कोणावरच विश्वास नाही. आम्हाला कोणावरच विश्वास नाही. आमच्याकडे काय प्रॅक्टिस आहे म्हणजे या ऊसाबद्दल बोलत नाही, कापसाबद्दल आमच्याकडे काय प्रॅक्टिस आहे. आमच्याकडे शेतकरी स्वतः तो फरक घेऊन जातात, त्यांच्या ज्या याचा विश्वासात तिथं मोजतात, त्याची पावती येतात आणि नंतर साखर कारखान्याकडे जातात, त्यांचं पण नसतात. मग जिल्हा सरांना सांगतात लोक वजनमापी अधिकारी प्रामाणिक काटा करणारे तेच आहेत, कारखान्याचं पण बाहेरचं पण. आम्ही जर बाहेरच्या काट्यावर वजन केलं तर त्याच पावतीवरती कारखान्यात खाली करून घ्यावं आणि जर कारखान्याला वाटलं पण जर कारखान्याला वाटलं तर ती क्रॉस चेक करू शकतात. पण काय होतं साहेब, साखर आयुक्तांकडे आम्ही भांडून आंदोलन करून त्यांनी परवानगी दिली आम्हाला बाहेरच्या काट्यावर वजन करायला. आमचे शेतकरी आम्ही केले, बाहेरच्या काट्यावर केले. पण साहेब प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्येक शेतकऱ्यासाठी उपस्थित राहू शकत नाही. जर शेतकऱ्यांनी बाहेर काटा केला तर ती गाडी कारखान्यात खाली होत नाही. 4 दिवस गट याला बाजूला लावून दिली जाते. 4 दिवस किती होईल साहेब? तुम्ही कापसाची उद्या इतकं बाहेर गेलं साहेब, फक्त त्या पद्धतीने अंमलबजावणी करायला लावा. धन्यवाद. काही कारखान्यांनी भाव जाहीर केले, तुमचा आवाज तुम्ही घाबरतोय. काही कारखान्यांनी भाव जाहीर केलेत आणि काही कारखाने काय म्हणतात आम्ही 3 दिला का तेवढा देऊ आणि बोलते का व्हायना. आणि आम्ही दोघं भाऊ सक्के, माझ्या भावाचा 1 एकर ऊस आणि माझा 1 एकर ऊस. आणि जो माझ्या मजलेश्वर गावातून ज्ञानेश्वर कारखान्याला 7 किलोमीटर जातो हा 3000 भाव देतो आणि तोच दुसऱ्या भावाचा संगमनेर कारखान्याला भाव जातो तो 3200 रुपये देतो. याच्यात फरक काय? साखर आयुक्त साहेबांनी निर्णय द्यावा. आता काही मला जे समन्वयक मिटिंग मधून झोनिंगचा विषय नाही, तुम्हाला वाटतं तिथे येईल का, तुम्हाला तिथे जास्त भाव येईल का, त्याच्यावर एवढं उत्तर आहे. सांगितलं ना उभी जेवढी झाली सांगितलं ना आपली चर्चा झाली त्यावर. माझा जो मुद्दा होता सर, त्या मुद्द्याचं जे ते म्हणत होते आम्हाला लेटर मिळाले, तो आपल्या शासनाचा GRE लेटर नाहीये सर. तो GRE पण त्याच्यामुळे ना आमचे 75 रुपये त्यांच्याकडे कधी देणार एवढी त्यांच्याकडे तारीख द्या. ठीक आहे, पुढे सर विषय ते या हंगामात आम्हाला मिळणार आहे. तो मुद्दा म्हणजे ऊस तोडताना जी फसवणूक होते, जाहीरनाम्याचा भाव सांगायचा तर या फरकी पेमेंट द्यायचं ते टाळण्यासाठी तुम्ही पहिलाच कळत केलं की सगळ्या साखर कारखान्याला तुमचे जो भाव जाहीर करणार तो जबाबदारीनं जाहीर करा, असं अजिबात तक्रार देता कामा नये. परंतु ते पत्र रायटिंग मध्ये मी तुझा ऊस तोडतोय, तुझा ऊस या भावाने घेतोय असं का करण्याचा कायदेशीर काय मिळणार आहे. कायदेशीर तरतूद काय आपण चेक करून दिलं नाही मला इथे साहेब. मग यांना विचारा साहेब, तुम्ही जरी उत्तर द्या तसं आम्ही पत्र साखर कारखान्याने इथं आलेल्या लोकांना विचारून घ्या. आणि एक गोष्ट आपण दरवर्षीच्या दरवर्षीची जी फायदा आहे तुम्ही विसरून गेले. प्रत्येक कारखान्याच्या प्रतिनिधीला उभा करून यावर्षी काय झालं, भाव किती आहे काय विचारलंच नाही. त्यांची सुरुवात केली तर आता सुधारून घ्यावं. पण
ऐका पत्रकार स्पष्ट करा होतं सर. एकंदरीत मला हे लक्षात आलंय की चेअरमन वगैरे नाही आहे अंगण सुरू झालं सर. उद्या माझं शेतकरी त्याला जर भावच कळलं नाही उद्यापासून जो काही हंगाम सुरू होतोय सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने जर नुसार पहिली दुसऱ्या आणि मागचे पैसे तर भाव करत मिळाले नाही साहेब तर जी काही परिस्थिती निर्माण होणार आहे याला सहकार देशी उद्या जबाबदार राहणार आहे. उद्या आम्ही कोणत्याही प्रकारे कोणताही कारखाना चालू होऊन देणार नाही म्हणजे नाही. सगळ्यांना मान्य आहे का? कारखान्यांनी सांगावं याच्याबद्दल उत्तर आमची मागणी त्याला परत नाही साहेब काही बंद ठेवा बोलते त्याला परत नाही साहेब बंद ठेवा. आता आपण विषय संपूया. मी पुन्हा सर्व साखर कारखान्यांना माझी विनंती आहे सूचना आहे जे काय तुम्ही भाव घ्यायचा असा असं अजिबात तुम्ही पुसडीला पण घ्या. ठीक आहे तुम्ही पुसडीला घ्या. प्रत्येक वेळी जर असं होत असेल तर हे 100% चुकीचं आहे. तुम्ही जो भाव घ्यायचा तुम्ही कृषीसाठी भाव मिळावा म्हणजे तुम्ही काही भाव जाहीर करायचे आणि नंतर जो काम घ्यायचा असा अजिबात करू नका. माझी सर्वांना विनंती आहे. यावर्षीची परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. पाऊस झालेला आहे. भाव जाहीर करताना आपण सेन्सिटिव्ह राहावे अशा आपल्याला विनंती आहे. आपण सर्वजण आले तुमच्या सगळ्या सूचना मी समजून घेण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या आपण रस्त्यावर पोलीस आम्हाला आडवे येणार म्हणजे साहेब उद्या आम्ही आवाहन केलेलं आहे शेतकऱ्यांना तुम्ही तिकडे घेऊ नका कारखान्यांचा करून देऊ नका. त्याबाबत कोणी साहेब काहीच बोलत नाही. त्यांनी बोललं पाहिजे ना. उद्या परिस्थिती निर्माण झाल्यानंतर हे जबाबदारी आहे. 2017 साली साहेब फायर झालं 2000 साली फायर झालं. प्रादेशिक संचालक करण्याचं काम एफआरपीची आम्ही निगडीत आहोत. यापेक्षा जास्त दर जाहीर करत असेल तर कारखान्यांनी दर जाहीर करावा. साहेब आमची विनंती आहे. कारखान्यांना बंद करून घ्या. तुमच्या कार्यालयात आम्ही यावेळेस आता घ्या घालणार आम्ही काय मिळवणार नाही तुम्हाला आम्ही घर सुद्धा धरून देणार नाही. जिल्हाधिकारी संघटना प्रतिनिधींनी थोडं शांततेत घ्या. मीटिंग मोडून साहेब तुम्ही साहेब शांत आहे. आम्ही कारखाना काय घडवत येणार हे ऐकण्याच्या प्रतीक्षेत आहे. ऐकू द्या. मी काही त्यांना असं कंपल्शन आता करू शकत नाही. त्यांना त्यांच्या संचालक मंडळावर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त मागणी. ठीक आहे सर मी कारखाने सुरू केले ठीक आहे त्यांना पत्र दिल्यानंतर आलेले सुरू होतो निश्चित माझा ऐकावं लागेल. ऐकायला त्यांच्यावाला मला मी म्हणजे प्रत्येक वेळी तुमचं सगळं ऐकून घेताना पेशन्स ठेवले ना तेच रिपीट करू नका. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे तुमचे जेवढे मुद्दे आहेत ते प्रोसिडिंगला मी घेतलेले आहेत त्याच्यावर यथायोग्य कारवाई करण्यासाठी असं नाही होणार की आता ही मिटिंग संपली मी त्याला पाठवला सोडून हो ठीक आहे. वाटतो तुमचे 2-4 प्रतिनिधी आता माझ्यासोबत चला आपण पुढचं पण स्ट्रॅटेजी ठरवूया. जेवढा आपल्या मिनिटमध्ये आहे जेवढा आपल्याला करता येईल तेवढं 100% करूया. जे काय पॉलिसीचे विषय आहेत ते सगळे पॉलिसीचे विषय आपण वरती पाठवूया. कळू या मिटिंगसाठी आपण सर्वजण उपस्थित राहावे. मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करतो. फक्त चेअरमॅन आले तर मी नाराजी व्यक्त करतो की आपण योग्य आणि
तिथं चेअरमॅनचं सर्व काय यायला पाहिजे त्याविषयी नाराज व्यक्त करतो. आजची सभा संपली. सर प्रादेशिक परिवहन विभागाचे आरटीओचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहे. या मिटिंगचं उत्तरार्ध कारखान्याचे प्रश्न संपल्यानंतर धोकादायक ऊस वाहतुकीमुळे रस्त्यावर त्या बाबतीत काही मुद्दे म्हणून मी फार स्पष्टीकरण देत नाही. फक्त त्याचं काय उपाय थोडा ऐकून संपतो. सर आपलं आरटीओ आयडियानगर आणि परिवहन कार्यालय श्रीरामपूर दरवर्षी सर बोला 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 तिथून बोला सर बोला फक्त प्रादेशिक अधिकारी या सर. बंद करायला सांगा तेवढे. अरे अजून सर आपलं कार्यालय दरवर्षी प्रत्येक कारखान्यामध्ये दरवर्षी आमचे सुद्धा इन्स्पेक्टर जातात. त्यांना वाहतूक ऊस वाहतूक सुरक्षित कशी करावी याबाबत डिटेल्स सुद्धा दिले जातात. याबाबत सर आम्ही काही स्टिकर देखील केलेले आहेत. ते स्टिकर कारखान्याच्या आवारात असेल टेलरच्या पाठीमागे असेल हे लावल्या जातात. दुसरी गोष्ट आहे की ऊस वाहतूक करताना ज्या बैलगाड्या असतील त्याला मग समोर आपले जे बैल असतील त्यांच्या शिंगाला रिफ्लेक्टिव्ह टेप लावणं, मागं आपण त्यांना कापड तयार करून दिले ते लावणं असेल हे सुद्धा ड्राईव्ह वेळोवेळी घेतला जातो. दुसरा एक आहे मुद्दा की गाडीचे कागदपत्र व्यवस्थित ठेवायचा. म्हणजे पहिला मुद्दा आहे आमचा एज्युकेशनचा म्हणजे प्रबोधन करण्याचा हा आम्ही करतो. दुसरा आहे एन्फोर्समेंट म्हणजे रोडवरती जर एखादी गाडी कागदपत्र क्लिअर नाहीये धोकादायक पद्धतीने काही कारवाई पण केली जाते. आपले काही समस्या आहेत का सर? माझ्या समस्या एवढीच आहे नाही साहेब बरं का. जर आकडा घेतला आपण रस्ता सुरक्षा समितीची एकही मिटिंग ठरवली नाही. मी त्या निमंत्रित सदस्य असतो त्या मिटिंगला मी काय बोलतो. जोशी साहेब असतात, तुमचे सगळे साहेब असतात. हा प्रश्न तितका गंभीर आहे की दरवर्षी 200 आणि स्वरूप या जिल्ह्यामध्ये वरत पावतात ते निष्पाप नागरिक आहेत रस्त्यावर. जशी आपण वाळूची गाडी किती बोलाची किती त्रास आहे आपण जी मोजतो त्या पद्धतीने जीव आणि रस्त्यावर आपल्याला त्यांनी त्यांना सूचना देतो वाटत आपण माझ्याकडे चला. 6 टायरच्या ट्रकवरती पेपर चढून 10 टायरच्या ट्रक रस्त्यावरती फिरतात. माझं म्हणणं एक आहे की मी यांना दोष धरत नाही. मी का थांबून बोललो की कारखान्याची वाहतूक यंत्रणा रस्त्यावर फिरत असते यांनाच दोष देण्यात अर्थ नाही साहेब. या साखर कारखान्याच्या यंत्रणेला या ठिकाणी मी 2 शब्दात सांगतो साहेब की आपल्या मार्फत सांगावं की तुम्ही करार करताना जेव्हा गाड्यांचा करार करतात त्यावेळेस गाडीचा फिटनेस, एनओसी, गाडीची लांबी, रुंदी, ड्रायव्हरचं लायसन्स हे करतात बसत नाही. यांचं टार्गेट फक्त एवढं असं असतं 30 टनाच्या गाडी 50 टन माल माझ्या कारखान्याला कसं येईल रस्त्यावर किती मिळेल तर बसून मी सगळ्या कारखान्यांना सूचना देतो की आपण रस्ता आहे त्याच्याबरोबर फिटनेस सर्टिफिकेट त्या ड्रायव्हरकडे लायसन्स आहे त्याची किती कॅपॅसिटी आहे जी वाहनाची कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त वाहन माल ठिकाणी वापरला जातो याची सर्वांची लक्षात घ्या. साहेब आपण त्याच्यावरती नियंत्रण आपल्याला एकाच पद्धतीत करा. आजची मीटिंग संपली. ओके.